मित्रांनो, आज आपण नक्षलवादी चळवळ या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, नक्षलवादी चळवळीची सुरुवात कुठं झाली? तर मित्रांनो, नक्षलवादी चळवळीची सुरुवात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग या जिल्ह्यातील नक्षलवाडी येथे या चळवळीची सुरुवात झाली. तर मित्रांनो, कशा पद्धतीनं झाली? तर मित्रांनो, काही अल्पभूधारक म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे कमी जमिनी आहे असे शेतकरी व शेतमजूर म्हणजे दुसऱ्याच्या जमिनीवर उदरनिर्वाह करण्यासाठी जे काम करतात त्यांना शेतमजूर असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर हे संघटित झाले आणि यांनी 1967 नक्षलवादी भागातील काही शेतजमिनी ताब्यात घेतल्या आणि त्याच्या आजूबाजूला लाल झेंडे रोवून पिकाचा ताबा घेतला व त्याला मुक्त प्रदेश म्हणून या नक्षलवाद्यांनी घोषित केले. या उठावापासून प्रेरित होऊन ज्या काही चळवळी झाल्या त्यास नक्षलवादी चळवळी असे म्हटल्या जाते. मित्रांनो, यांचे सुरुवातीच्या काळामध्ये उद्दिष्ट जमिनीच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापन करणे, मोठ्या जमीनदाराच्या जमिनी बळकावणे, त्याचे कुळामध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती. पण ही चळवळ आपल्या उद्दिष्टापासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादाने दहशतवादाचा आसरा घेतला. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न नक्षलवादी करू लागले. यातूनच नक्षलवाद हा देशासमोरील सर्वात मोठं आव्हान ठरू लागला. नक्षली चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र हे पश्चिम बंगाल होते. पुढे ही चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, तेलंगणातील करीमनगर, अलिदाबाद, छत्तीसगडमधील बस्तर, राजनांदगाव, सुकामा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूरमधील काही भाग, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिसातील कोरापूट येथे पसरली. आपला प्रभाव कायम राहावा म्हणून या संघटनेने एक सशस्त्र अशी आर्मी निर्माण केली. त्या आर्मीचं नाव होतं पीपल लिबरेशन्स गोरिला आर्मी. या संघटनेची स्थापना केली आणि आजही यांचा संघर्ष चालू आहे. तर मित्रांनो, काही मुद्दे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामध्ये नंबर 1, सुरुवात कुठं झाली? तर सुरुवात पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवाडी या ठिकाणी झाली. सुरुवात कोण केली? तर मित्रांनो, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांनी केली. नंबर 3, केव्हा केली? तर 1967 केली. नंबर 4, नक्षलवाद म्हणजे काय? तर मित्रांनो, या चळवळीला किंवा या उठावाला प्रेरित होऊन ज्या चळवळी झाल्या त्याला नक्षलवाद असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये यांची उद्दिष्ट कोणती होती? तर जमीनदाराच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवणे, कृषी समित्या स्थापन करणे, मोठ्या जमीनदाराच्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळामध्ये वाटप करणे ही सुरुवातीच्या काळामध्ये यांची उद्दिष्ट होती. परंतु आपल्या उद्दिष्टापासून ही वेगळी गेली आणि यांनी शासनाचे उपक्रम किंवा जनकल्याणकारी योजना याला विरोध करायला सुरुवात केली. त्या जनतेपर्यंत कशा पोचणार नाही याची यांनी दखल घेतली. यासाठी यांनी दहशतवादाचा सुद्धा आसरा घेतलेला दिसून येतो. मित्रांनो, पुढे ही चळवळ आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये पसरलेली दिसून येते. अद्यापही या संघटनेचा संघर्ष चालू आहे. हे आपल्याला आपण भारताचे नागरिक म्हणून माहिती असायला पाहिजे.